नमस्कार. टेन्शन घेतल्याचा तुमचा चेहरा आणि तुमचे केस याच्यावर खरोखर काही वाईट असर होतो का? आणि त्याच्यावर इलाज काय करायचे? हो, बऱ्याच अशा महिला असतील की त्यांनी त्यांच्या भूतकाळामध्ये, पास्टमध्ये, मागच्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये अति काही टेन्शनला समोर गेले असतील आणि त्यामुळे आज त्यांचे केस खूप पातळ होऊन गेले आहेत. त्यांचा चेहरा खूप खराब होऊन गेलेला आहे आणि मग आज त्यांना असं वाटतंय की आता हे परत कधी नीट होणार पण की नाही, पाहिजे तसं योग्य मला चेहरा आणि केस मिळणार की नाही, यामध्ये ना ते त्यांचा आत्मविश्वास गमावलेले आहेत. तर सुरुवात नेमकी कुठून करायची? तर हो, बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांनी टेन्शन म्हणा किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, त्यामध्ये त्यांच्या डोळ्याखाली खूप डार्क सर्कल्स आलेले आहेत, बरोबर आहे, आणि त्यांचे केस खूप गळालेले आहेत आणि आता त्यांना असं वाटतंय की आता ह्या वयामध्ये आणि ह्याच्या पुढे आता माझे केस हे कधी चांगले होतील पण की नाही, किंवा माझ्या डोळ्याखालचे जे काळे सर्कल्स आहेत ते नक्की जातील की नाही, हे विचार त्यांच्या मनामध्ये नेहमी आहे. तर नेमकं ह्याच्यावर इलाज काय आहे तो आपण बघूया. बघा, ही गोष्ट खरी आहे, जेव्हा तुम्ही खूप टेन्शन घेतात ना, तर त्या टेन्शनमध्ये खरोखर तुमचा चेहरा आणि तुमचे केस खराब होतात. केस अतिशय जास्त गळतात आणि चेहरा पूर्ण उतरतोय, डोळ्याखाली डार्क सर्कल्स होत आहेत. तर का होतं असं? आपण अति रडतो, रडल्यामुळे डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स होतात. हो, ही गोष्ट खरी आहे, ह्यातनं मी पण गेलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही 2 दिवस लागोपाठ रडलात तरी सुद्धा तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसतीलच, तुमचे डोळे खोल गेलेले दिसतील, डोळे अतिशय बारीक दिसतील, ज्याच्यामुळे आपण नाही म्हटलं तरी आपल्या चेहऱ्यामध्ये बदल दिसतो, केस गळायला लागतात. मग आता ह्या टेन्शन केसांना कळतं का? म्हणजे असं आहे का की टेन्शन घेतलं, एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतलं की मी एखाद्या व्यक्तीसाठी खूप लॉयल राहिली, मी त्यांच्यासाठी खूप चांगले विचार केले, पण ती व्यक्ती तर नेहमी मला वाईटच बोलत राहिली, माझ्याशी नेहमी वाईटच संवाद साधला, का माझा अपमानच केला, जे 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 पण काही असेल असं टेन्शन, हे केसांना कळतं का? आणि म्हणून मग ते केस कळतात असं असते का? तर नाही. जेव्हा आपण टेन्शन घेतो ना, तेव्हा आपण पाणी पिणं विसरतो, तेव्हा आपण व्यवस्थित योग्य आहार घेणं विसरतो. बघा, एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये असते ना, 2 गोष्टी करते. एक तर पहिली गोष्ट की ती व्यक्ती जेवण करूनच सोडून देते, विसरून जाते, किंवा ती व्यक्ती रागाच्या भरामध्ये खूप जास्त खाते. मी नेहमी माझ्या सेशनमध्ये ही गोष्ट सांगत असते की टेन्शन घेणाऱ्या महिलांचं वजन वाढण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे, हे लक्षात असू द्या. जर तुमचंही वजन खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या डाएट करत आहात, तर त्या कामी नाही येणार, कारण की तुमचं टेन्शन जर असेल तर ते वजन वाढतच जाणार आहे. कारण टेन्शनमध्ये ना व्यक्ती ओव्हर इटिंग म्हणजे काय असतं, रागाच्या भरात ताट घेतलं की खायचं, गप्प गप्प खायचं, रागाच्या भरात पटापटा खायचं, ना नीट चावणं, ना त्या अन्नाचा आस्वाद घेणं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा राग येतो, संताप होतो, टेन्शन राहते किंवा आपण रडत असतो, जे आहे ते ताटात घेतलं आणि गिळलं, बस असंच करतो. कोण असं आहे की त्यांनी टेन्शनमध्ये असं ठरवलंय चला कोशिंबीर बनवून खाऊ? नाही ना. चला काकडी आहे घरामध्ये, आपण काकडी घेऊ, काकडी सोलू खाऊ, बीट घेऊ, बीट सोलू खाऊ, असं नसतं. आपण राग असेल, टेन्शन असेल, खूप काही प्रॉब्लेम्स असतील, तेव्हा आपण काय करतोय, पोळी घेतल्या 2, भाजी टाकून घेतली आणि ते खाऊन घेतलं. ह्यामुळे काय होते, योग्य ते पोषण आणि आहार तुमच्या केसांना आणि चेहऱ्याला मिळत नाही, त्याच्यामुळे तुमचा चेहरा आणि केस खराब होत आहेत. आता आपण हे बघूया की यातनं बाहेर कसं निघायचं. सिंपल गोष्ट मी नेहमी सांगते, मी नेहमीच इथे सगळ्यांना सांगत असते की टेन्शन फ्री राहा, हसत राहा. लोकांना कुठल्याच गोष्टी सहन नाही होणार, ठीक आहे. तुम्ही खुश राहिले तरी ते विचार करतील की तुम्ही खुश कसं काय आहात, तुम्ही दुःखी राहिले तरी त्यांना टेन्शन आहे. म्हणजे तुम्ही बडबड केली तर त्यांना त्या बडबडीची कदर नाही, तुम्ही शांत राहिले तर त्यांना ती शांतता सहन होत नाही. म्हणजे लोक असे आहेत की तुम्ही जर जाड झाले तर म्हणतील तुम्ही खूप जाड झाले, आणि तुम्ही जाडपासून बारीक झाले तर लोक तुम्हाला हे म्हणतील अरे जाडच छान दिसत होते. लोकांकडे पहिले इग्नोर करायला शिका. तुमच्यामध्ये जर कुठली गोष्ट चांगली आहे तर लोक त्याच गोष्टीवरून तुम्हाला नेहमी जास्त त्रास देतील, हे लक्षात ठेवा. आणि पहिली गोष्ट, लोक काय विचार करत आहे ना ते सोडा, कारण की ते त्यांच्या बुद्धीनुसार विचार करतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती जशी आहे त्या व्यक्तीला समोरची व्यक्ती ही तशीच वाटते. इतकी ती व्यक्ती वाईट आहे, ती व्यक्ती विश्वासघात करणारी आहे तर तिला तुम्ही पण विश्वासघातीच दिसतात. ती व्यक्ती वाईट आहे तर तिला तुम्ही पण वाईट दिसतायत. ती व्यक्ती भांडकुदळ असेल आणि तुम्ही शांत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला हे वाटेल की तुम्ही सुद्धा भांडकुदळ आहात. म्हणून लोकांना काय वाटतंय ते सोडून द्या आणि नेमक्या कुठल्या गोष्टींपासून सुरुवात करा. मी इथे सगळ्या महिलांना सर्वप्रथम सांगते की जर तुमचा चेहरा खूपच खराब झालेला आहे, सर्वप्रथम तुम्ही टोनर
टोनर लावायला सुरुवात करा. प्लीज मी इथे सगळ्या महिलांना रोज सांगते आहे की प्लीज तुम्ही चांगल्यातलं टोनर चेहऱ्याला लावायला सुरुवात करा. चांगल्यातले टोनर अजिबात महाग मिळत नाही. एक तर तुम्ही VLCCचं टोनर वापरा किंवा तुम्ही पिलग्रीमचं टोनर वापरा. दोघंही टोनर अतिशय छान आहे आणि तुमच्या चेहऱ्याला खूप चांगला रिझल्ट अतिशय लवकर दिसतो. डोळ्याखाली खूप जास्त डार्क सर्कल्स असतील, सर्वप्रथम झोप व्यवस्थित घ्या. नेहमी लक्षात घ्या, सर्वात पहिले म्हणजे रात्री लवकर निजे आणि सकाळी लवकर उठे हे धोरण अवलंबा. याच्यामुळे तुमचा चेहरा आणि तुमचे केस हेल्दी राहतात. जेवणामध्ये दह्याचा समावेश ठेवा. दह्यामुळे तुमचा चेहरा आणि तुमचे केस दोघंही हेल्दी राहतात. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरही चमक चांगली राहते आणि तुमचे केसही अतिशय चांगले राहतात. म्हणून लोक काय म्हणत आहेत तो विचार सोडा आणि सर्वप्रथम आपल्याकडे लक्ष द्या. कारण की एकदा तुमच्या हातून जर का तुमचं, हे बघा, आपलेच दिवस वाया जातात, आपलंच वय वाया जाते. आज तुम्ही जसे दिसत आहात 5 वर्षांनंतर तुम्ही असेच दिसले पाहिजे, यासाठी स्वतः कष्ट घ्या. नेहमी ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्या स्वतःसाठी आपणच नेहमी एफर्ट्स घ्या. खूप जणांचा आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांनी फोन केला तर मी खुश आहे, त्यांचे मेसेजेस आले तर मी खुश आहे. या गोष्टीतनं मी पण गेलेली आहे. मी पण माझा आनंद दुसऱ्यांवर सोपवून बघितलेले आहेत. कुणाला काही एक फरक पडत नसतो. प्रत्येक व्यक्ती त्याच्या कम्फर्टनुसारच आपल्याला कॉल करणार, मेसेज करणार. हे नेहमी लक्षात ठेवायचं. समोरची व्यक्ती बोर झाल्यावर तुम्हाला मेसेज करत आहे तर तुम्ही बोर झाल्यावरच तो रीड करा आणि बोर झाल्यावरच रिप्लाय द्या. सिंपल आहे. जर कुठली व्यक्ती त्याची कामं सोडून वगैरे किंवा तुम्हाला लाईफमध्ये प्राधान्य देऊन तुम्हाला व्हॅल्यू देत नाहीये तर तुम्ही का देत आहात? स्वतःकडे लक्ष द्या. सेल्फ लव्ह खूप महत्त्वाचं आहे. #सेल्फ लव्ह हे नेहमी लक्षात ठेवा, जे मी नेहमी सांगत असते सगळ्या महिलांना. आपल्या आहाराकडे चांगलं लक्ष द्या, चांगलं खा. हे बघा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला जर काही झालं तर सर्वात जास्त फरक कुणाला पडणार आहे हे स्वतःच्या मनाला एकदा विचारा. मी इथे सगळ्या महिलांना आणि पुरुषांना हा प्रश्न विचारते. आज जर तुम्हाला काही झालं तर सर्वात जास्त फरक कुणाला पडणार आहे? मी सांगते, आपल्या मुलांना फरक पडणार आहे, आपल्या बाळाला फरक पडणार आहे. म्हणून नेहमी आपल्या बाळासाठी नेहमी लक्षात घ्या, एक चांगला आहार घेत राहा. तुमचा आहार चांगला असला तर तुमचं आयुष्य चांगलं राहते, तुमचं आरोग्य चांगलं राहते आणि तुम्ही आजारी पडत नाही. आणि तुम्ही आजारी पडल्यावर कोणीही विचारायला येत नाही. हे इथे सगळ्याच महिलांना माहिती असेल. तुम्ही आजारी असलात तरी तुम्हाला स्वयंपाक हा करायचाच आहे. कुणाचं टेन्शन घेऊन आजारी नका पडू प्लीज. मोड आलेले कडधान्य खा. तुमची केस गळती खूप लवकर थांबायला सुरुवात होईल. म्हणजे आजही तुमची केस गळती होत असेल तर तुमच्या आहारामध्ये दर 1 दिवस आड मोड आलेली कडधान्य खा. आज मठ खा, उद्या परवाला मूग खा, त्यानंतर चणे खा. एक दिवस अल्टरनेटिव्ह मोड आलेले कडधान्य खा. त्याच्यामुळे तुमचे हेअर्स जे आहे ते अतिशय चांगले होतील. दही आहारामध्ये ठेवा. लक्षात ठेवा प्लीज, साखर नका टाकू दह्यामध्ये. साखर ही तुमच्या शरीरासाठी इतकी योग्य नाही आहे. जर का तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचे असतील तर मॉइश्चरायझर जे आहे थंडीमध्ये, फेस मॉइश्चरायझर आणि बॉडी मॉइश्चरायझर ह्यात फरक आहे, हे प्लीज सगळ्यांनी समजून घ्या. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी चांगलं मॉइश्चरायझर क्रीम निवडत असाल तर तुम्ही पिलग्रीमकडे वळा. ज्यांची स्किन खूपच जास्त ऑइली आहे त्यांनी VLCCच्या मॉइश्चरायझरकडे वळा. ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे तर त्यांनी कशाकडे वळायचं आहे? पिलग्रीमकडे वळायचं आहे. सिंपल आहे. ज्यांची स्किन मीडियम आहे त्यांना पण मी पिलग्रीमच सजेस्ट करेल मग. आणि एक नेहमी लक्षात घ्या, आपल्या आहारामध्ये ना एक वेगळेपणा ठेवा. मी नेहमी महिलांना सांगत असते, पनीर फक्त पार्टीत नका खायला ठेवू. पनीर हे आपल्या घरी पण आणत चला. पनीरची भाजी घरी बनवा. पनीरचे वेगळे पदार्थ आपल्या मुलांना आपण पोळ्या देतो, पराठे देतो, त्यात पनीर किसत चला, त्याचंही पनीर देत चला, जेणेकरून मुलांना पनीरही मिळते. आपल्यासाठी सुद्धा मी तेच सांगत आहे की पनीर खाणं अतिशय चांगलं आहे. पनीर खात चला. आपल्या आहारामध्ये तेलाचं प्रमाण कमी ठेवा. पराठे करत असाल तर त्याच्यावर तूप टाका आणि तूप खा. म्हणतात ना, तूप खाल्लं की रूप येतं. खरोखर आहे. तुपाने चांगला ग्लो येतो. बघा महिलांनो, मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगते, कोणती पण क्रीम तुम्हाला गोरं बनवू शकते. हो, अशा क्रीम मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्या तुमच्या रंगांना गोरं बनवू शकतात आणि बनवतात पण कोणतीही क्रीम तुमच्या स्किनला ग्लो नाही देऊ शकत, हे लक्षात ठेवा. ग्लो हे तुमच्या आहारातनंच तुमच्या चेहऱ्यावर येत असतो, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्ही जर कुठली क्रीम अशी शोधाल की ज्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल तर नाही. क्रीम आपल्या चेहऱ्याचा रंग बदलवतात, आपल्या चेहऱ्याचं पोत सुधारतात, आपल्या चेहऱ्याला जे डॅमेज झालेलं आहे ना तर ते रिपेअर करते. पण क्रीम ही तुमच्या चेहऱ्याला ग्लो नाही देत. मग तुम्हाला जर चेहऱ्याला ग्लो हवा असेल तर तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे? जर तुम्हाला
चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर तुम्हाला तुमचा आहार चांगला असणं गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये दही असायला हवं आहे, तुमच्या आहारामध्ये थोडंसं तूप असायला हवं, पालेभाज्यांचा योग्य साठा तुमच्या शरीरामध्ये असायला हवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट साखर, भात ह्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. तुम्ही फास्ट फूडपासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे मी इथे तुम्हाला सांगते, जर तुम्हाला काही खावंसं वाटलं ना तर ते घरी बनवून खा, बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ते जास्त बेस्ट राहील. मला आताच परवाच्या दिवशी पावभाजी खायची खूप जास्त इच्छा होत होती आणि विश्वास ठेवा खरोखर असं नाही आहे, मी पण मानव आहे आणि मलाही काही काही खायच्या इच्छा होतात. तर मी पावभाजी बनवली आणि त्याच्यासोबत पोळी खाल्ली. विषय फक्त हा होता की पाव भाजी खायची, तर मी पाव नाही खाल्ले, मी त्याच्यासोबत पोळी खाल्ली आहे. म्हणून तुम्हाला काही खावंसं वाटतं आणि ना जेव्हा पण तुम्ही डाएट करतात ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पदार्थांमध्ये वेगळेपणा ठेवा. म्हणजे एक भेंडीची भाजी ती फक्त एका प्रकारचीच नका बनवू, ती 4 ते 5 प्रकारे बनवली जाते आणि ती 4 ते 5 प्रकारे वेगळ्या पद्धतीने बनवून बघा. कधीतरी आलू टाकून आलू भेंडी बनवून बघा, छान लागते. तर कधी तुम्ही ग्रेव्हीची भेंडी बनवून बघा, ती छान लागते. कधी मसाला भेंडी बनवा, तर कधी तव्यावरची भेंडी बनवा. म्हणजे काय होते, तुमच्या खाण्यात वेगळेपण राहिलं ना तर तुम्हाला दुसरं काही खावंसं वाटत नाही. खूप महिलांना खायच्या वेगळ्या क्रेविंग्स येतात, म्हणजे केव्हाही काही खावंसं वाटतंय आणि त्यामुळेच त्यांचं वजन जास्त वाढत आहे. अशा वेळेस तुम्ही डार्क चॉकलेट खा. पण तुम्हा सगळ्यांना ही एक गोष्ट कळत आहे का जे मी सांगत आहे? ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही स्वतः शांत असणं, समाधानी असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही टेन्शन फ्री असणं अतिशय गरजेचं आहे. खूप महिलांना स्वतःमध्ये बदल करायचे आहेत. बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना स्वतःत बदल करायचे आहेत, पण त्या इतर लोकांचं इतकं सारं टेन्शन घेत आहेत की त्यामुळे स्वतःमध्ये बदल नाही करू शकत. हे खूप जणांना प्रॉब्लेम आहे. तर नेहमी एक लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचे आहेत, तर तुम्हाला सर्वात जास्त जर कुठली गोष्ट लक्षात द्यायची आहे तर ते इग्नोर करा. सगळ्या गोष्टींना इग्नोर करा. मी, माझं बाळ आणि माझं कुटुंब इतक्याच गोष्टी लक्षात ठेवा. लोक बोलणारच आहे, लोकांचं कामच आहे तुम्हाला येऊन काही ना काही बोलून जाणं. म्हणून ते येणार आहे आणि त्यांना दुसरे कामं नाहीये म्हणून ते तुम्हाला ते करतायत. पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला काम आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःवर फोकस करायचा आहे, स्वतःमध्ये बदल करायचे आहेत. तर तुम्हाला गोष्टींना इग्नोर, लोकांना इग्नोर, लोकांचं बोलणं इग्नोर करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मी तुम्हाला खूप प्रोडक्ट नॉलेज नेहमी देत असते मी तुम्हाला, ही क्रीम लावा, पण हे नेहमी लक्षात घ्या की ती क्रीम काम तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही शांत असाल, कूल राहा. राग, चिडचिड, संताप, मला खरोखर गोष्ट सांगा, तुम्हाला राग, चिडचिड, संताप हा तुमच्या मुलांवर नसतो, मुलांमुळे नसतो, इतर लोकांमुळे तुम्ही तुमच्या मुलांवर ती गोष्ट करतात. आपला स्वभाव कधी कधी चिडचिडा फक्त ह्यामुळे बनून जातो की समोरची व्यक्ती कारण नसतानाही येऊन डिवचून जाते. तर मग लक्षात घ्या की त्या व्यक्तीला तुम्हाला कुठपर्यंत ठेवायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. जर एखादी व्यक्ती, मी इथे सगळ्या महिलांना आणि पुरुषांना हा मेसेज देऊ इच्छिते, तुम्हाला कितपत पटतोय हा मला नक्की सांगा एक थंब देऊन. बघा, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वाईट समजून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवा, तुम्ही कितीही काहीही जरी केलं तरी ती व्यक्ती तुम्हाला वाईटच समजणार आहे. तर तुम्ही उगाचच एफर्ट्स नका घेत बसू त्या व्यक्तीला हे प्रूफ करून दाखवायला की नाही, मी चांगला आहे. नेहमी एक लक्षात ठेवा की तुम्ही किती पण प्रयत्न करा, जर एखाद्या व्यक्तीने ठरवलंय, सांगितलंय की तुम्ही वाईट आहात, तर काय एफर्ट्स घ्यायचे त्या व्यक्तीला हे दाखवून द्यायला की मी चांगली आहे. ठीक आहे, वाईट आहे तर वाईटच सही. आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहा. बरेच जण ह्या गोष्टीमुळे खूप टेन्शन घेत आहेत, ते मला चुकीचे बोलले. नेहमी एक लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती तुम्हाला तेच समजणार आहे जे ती व्यक्ती स्वतः आहे. म्हणून उगाचच लोकांना सिद्ध करून दाखवण्यात आपला वेळ घालवू नका. आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. आणि ते असं एक म्हणतात ना, तुम्हाला लोक तेव्हाच नावं ठेवायला सुरुवात करतील जेव्हा तुमच्यात काही चांगले बदल व्हायला सुरुवात होतील. जर तुमच्याबद्दल वाईट बोललं जातंय ह्याचा अर्थ हा आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जात आहात. म्हणून खुश राहा, आनंदी राहा. थोड्या लोकांच्या कमी कॉन्टॅक्टमध्ये राहा, स्पेशली त्या लोकांच्या जे लोक तुम्हाला निगेटिव्हिटी देत आहेत, जे लोक तुम्हाला वाईट बोलत आहेत, ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होत आहे, ज्यामुळे तुमचे केस गळत आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स येत आहे, ज्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येत आहे. अशा लोकांपासून दूर राहा
आणि बघा, नक्की बघा, तुमच्यामध्ये अतिशय चांगले बदल दिसतील. मला नेहमी महिलांनी हा प्रश्न विचारलाय, म्हणून मी आज हे सेशन घेतलंय. आणि मी सगळ्यांना ही गोष्ट सांगते की प्लीज हे सेशन शेअर करा. इव्हन त्या लोकांना सुद्धा जे तुमच्या आयुष्यामध्ये ती निगेटिव्हिटी पसरवत आहे, त्यांना हे सेशन नक्की शेअर करा. नाही फरक पडत आहे कोणी आम्हाला कितीही वाईट बोललं तरी, कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही कसे आहोत. एक किती काही झालं तरी पण एक आई आपल्या मुलांसाठी कधीच वाईट नसते. आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी कधीच वाईट विचार करत नाही आहात. तुम्ही तुमच्या मुलांचा आणि तुमच्या घराचा चांगला विचार करत आहात. बस त्यापेक्षा जास्त कुठलीच मोठी गोष्ट नाही आहे. आणि स्वतःच्या आयुष्यात बिझी राहा, स्वतःकडे फोकस करा, स्वतःकडे चांगल्याने लक्ष द्या. जे करायचं होतं, जितकं प्रेम करायचं होतं, जितका जीव लावायचा होता, जितकं अटेन्शन द्यायचं होतं, ते इतरांवर देऊन झालेलं आहे. आणि ते देऊन पण जर त्या व्यक्तीला त्या गोष्टीची कदरच नाही आहे, ती व्यक्ती तुम्हाला वाईटच बोलत आहे, ती व्यक्ती तुम्हाला नावच ठेवत आहे, ती व्यक्ती तुमचा अपमानच करत आहे, तर मग सोडून द्या. आता पुढचं जे आयुष्य आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या फॅमिलीवर तुम्ही तो वेळ जो आहे तो द्यायला सुरुवात करा. डार्क सर्कल्सबद्दल सुद्धा मी तेच सांगते. अति टेन्शन घेणं, टेन्शन घेतल्यामुळे रात्रभर झोप न घेणं, टेन्शन घेतल्यामुळे जेवण व्यवस्थित न करणं, खूप रडणं, ह्यामुळे खूप महिलांना डार्क सर्कल्स झालेले आहेत. आणि डार्क सर्कल्समुळे खूप जणांचा हा एक प्रॉब्लेम होऊन राहिला आहे की डार्क सर्कल्स लवकर जात नाही. बऱ्याच महिलांनी ह्या गोष्टीची हार मानलेली आहे. डार्क सर्कल्स जातात. माझे याच्या आधीचे काही सेशन्स बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला माझे डार्क सर्कल्स दिसत असतील. माझे डार्क सर्कल्सवरचे अतिशय चांगले ज्या गोष्टी मी केल्या मी त्या तुम्हाला नक्की शेअर करेल. मी डार्क सर्कलवर सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट जर कुठे फोकस दिलेला आहे तर तो काकडी. तुम्ही काकडी खायलाही सुरुवात करा. आणि काकडी खाताना 2 खापा ज्या आहेत त्या चंद्रकोर कापा. आणि त्या चंद्रकोर खापा ज्या आहेत त्या इथे डोळ्याखाली नेहमी ठेवा. तो एक इलाज मी नेहमी केला. दुसरी गोष्ट, द moms.comची अंडर आय क्रीम होती. मी खूप वेगळ्या कंपनीच्या अंडर आयज क्रीम वापरल्या, लवकर गुण येत नव्हता. द moms.comची एक मॅग्नेटिक अशी अंडर आय क्रीम होती. त्या क्रीमची किंमत होती 248 रुपये. आणि ती क्रीम मला 6 ते 7 महिने पुरली, इतकी होती ती. तर मला ती नक्कीच परवडली होती. ती क्रीम मी रेग्युलर रोज रात्री झोपताना लावली. मला चांगला फरक पडला त्याचा. आणि दुसरी गोष्ट, मी माझे डोळे नेहमी थंडे ठेवले. मी डोळे थंडे ठेवण्यासाठी काय केलं, मी अगदी छोट्या बिस्लरीच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि त्या मी फ्रीजमध्ये ठेवायची. आणि त्या थंड्या बाटल्या ज्या होत्या तर त्या मी अलगत माझ्या डोळ्यावर ठेवत होती, कारण की डायरेक्ट बर्फ मला माझ्या डोळ्यांवर ठेवायला खूप त्रास होत होता. सो मी त्या डोळ्यांवर त्या अलगद डोळ्याच्या खाली त्या बॉटलने शेकत होती. तुमच्याकडे दुसरी आयडिया असेल तर करा. मी प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ट्राय केलं होतं पण नाही होते तसं शेकणं. आणि दुसरी एक गोष्ट होती की मी ती बिस्लरीची बाटली ना रुमालामध्ये गुंडाळायची थंड झालेली, मग त्यामुळे तो रुमालही थंड होत होता आणि मी तो डोळ्यांवर ठेवत होती. तुळशीचं पान रोज खाल्लंय मी, 2 ते 3 तुळशीचं पानं खाल्लेले आहेत. त्याच्यामुळे डार्क सर्कल जायला लवकर फायदा होतो. क्रीम मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेली. आणि दुसरी गोष्ट, मी सर्वात पहिले रडणं बंद केलं आणि मी लोकांकडे थोडं लक्ष देणं कमी केलं. जे लोक स्पेशली मला खूप निगेटिव्हिटी देत होते किंवा जे लोक मला नेहमी टॉर्चर करत होते, खूप टॉर्चर होत राहते आपल्याला जर कोणी आपल्याला कंटिन्यू बोलतच आहे, तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू इथे चुकीची आहे, तू हे केलं, तू ते केलं. मी त्या लोकांपासून थोडी लांब राहिली. मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. आणि विश्वास ठेवा, नक्कीच 8 ते 10 दिवसांमध्ये मला माझ्या डोळ्यांमध्ये फरक दिसलाय. माझे डोळे चांगले झालेत. केस गळती पण थांबून जाते. आणि मी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ही सांगेल की रोज रात्री झोपताना 3 बदाम भिजत घालून सकाळी ते सोलून खाल्ल्याने तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स खूप लवकर जातात. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करा. खुश राहा, आनंदी राहा, फ्रेश राहा. सर्वात चांगला उपाय हा आहे की नेहमी खुश राहा, आनंदी राहा, फ्रेश राहा. नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीकडे फोकस करा. आणि नेहमी लक्षात ठेवा की वेळ स्वतःसाठी काढायला शिका. इतके दिवस तुम्ही इतरांसाठी खूप वेळ काढून झालेला आहे, इतरांना खूप वेळ देऊन झालेला आहे. त्याचा जर तुम्हाला काही फायदा दिसत नाही आहे तर आज तुम्ही स्वतःवर वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःकडे लक्ष द्या. त्या गोष्टीचा अतिशय चांगला फायदा तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर होतो. हे सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज दुपारी 3 वाजता झूमवर
फ्री सेशन आहे, ज्या फ्री सेशनचा विषय आहे उन्हाळ्यात वजन नियंत्रित राहण्यासाठी आपला आहार कसा असावा. सेशन नक्की सगळ्यांनी बघा. हिवाळ्यामध्ये वजन नियंत्रित राहण्यासाठी आपला आहार कसा असावा, म्हणजे एक प्रॉपर डाएट जी आपली दिवसाची असते त्यावरच माझा आज दुपारी 3 वाजता झूमवर फ्री सेशन आहे. तुम्हाला पण माझं हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आजचं फ्री सेशन नक्की अटेंड करा. आणि मुलांचे अबॅकस क्लासेस पुढच्या आठवड्यापासून चालू होत आहे. ज्यांनाही आपल्या मुलांना अबॅकस क्लासेस लावायचे आहेत, मी त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहे अबॅकस क्लास. फक्त 999 रुपये फी आहे. 3 महिन्यांची एक लेवल आहे. सर्टिफाईड कोर्स आहे. 999 रुपयात स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि ते पण घरपोच, ज्यामध्ये 2 बुक्स आणि एक अबॅकसचं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मिळणार आहे घरपोच. म्हणून ज्यांनाही आपल्या मुलांना अबॅकस लावायचं आहे त्यांनी मला 7755925370 या नंबरवर कॉल करा आणि मेसेज करा. खुश रहा, आपल्या मुलांना पण खुश ठेवा, आपल्या परिवाराला पण खुश ठेवा. थँक्यू.